हॅलो, कसे आहात सगळे? पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये. ही सुरुवात झाली आता दिवाळीपासून. आता मी दिवाळीचे सुद्धा ब्लॉग्स टाकेन. मुरुडमध्ये मी काय काय करतो आहे, कसं कसं तिकडचं छान मुरुडचं राहणीमान, मुरुडची सगळी हवा, शुद्ध हवा, या सगळ्याचा आस्वाद घेतो. हे सगळं तुम्हाला माझ्या ब्लॉगद्वारे बघायलाच मिळेल. आणि आता मी आणि उमा आणि मागून कोणीतरी येत आहे ते आम्ही निघालो आहोत एका मुरुडच्या सफरीवरती. आणि उमा पूर्ण पॅक झाली आहे मस्तपैकी छान. ते बघा आई आणि पप्पा पुढे गेले. हा आहे गारंबीचा रोड आणि हा खूप फेमस आहे मुरुडमध्ये. कारण इथे आल्यावरती ऊन असो वा पाऊस, हिवाळा असो वा जाते सगळे सो इथे खूप थंडी असते आणि आताही मला खूप थंडी जाणवती आहे. सो हा रोडच, या रोडमध्येच इतकी जादू आहे गारंबीच्या रोडमध्ये. कधी मुरुडला आला तर गारंबीचा रोड आणि हा रस्ता हे सगळं अनुभवायला अजिबात विसरू नका. इथे वाघ पण येतो कधी कधी. आता एक चाललाय बाईकवरून, अजून पण रात्री वगैरे येतात. सो हा रोड आणि गारंबी अनुभवायला विसरू नका कधीच मुरुडला आल्यावरती. मला असं वाटलं की 69चं प्रेशर भरलं चुकून. तिथे ते डिजिमीटर नव्हतं, त्यामुळे त्यांनी पैसे पण नाही घेतले आमच्याकडे आणि आता एअर प्रेशर चेक करून गेले. मजबूत वाढलंय अंगणातलं गवत. हे सगळं आता साफ करावं लागणार आहे तरी एका रात्रीत. उमा, चपला घेऊन जायच्या नाही. आईला चहा टाकायला लागत मस्त. उमा, कसं वाटतंय मुरुडला? रिलॅक्स. पण असं येईल काय सांग दुपार नंतर? हा, काल ना परवा नव्हतं का? ओ दे नाही तर मग पाणी प्रॉपर गावातला माहोल, लेट्स सिट, हेच मला आवडतं. इथे खूप मजा येते. कुठेही कसंही मस्तपैकी जाऊन झोपाई. सगळी शेड्याने सारवलेली जमीन, ही खाट, हवं तेव्हा झोपायचं. खूप कमाल, खूप कमाल. कोणीतरी जर का फक्त डाळ भाताची सोय केली ना माझी, मी कामधंदा सगळं सोडून इथेच येईन डायरेक्ट. पट असं अजून जरा चांगलं करू. हा हा बघ, हा आवडलाय. ह्याला आपण असं छान करू. छान करू. काय आहे तुमचं? उमा मला आलेलं खूप ओरडली कारण मी चक्र आणि पाऊस खूप कमी आणलेत आणि बॉम्ब्स खूप आणलेत. यातला पण आता सगळ्यात मोठावाला हा बॉम्ब लावून बघूयात कसा वाचतोय. मजा नाही. आता हा वाला ऐका. सगळ्यात डेंजर, सगळ्यात डेंजर. उद्या दिवाळी
सो फोटोशूट करतोय मस्तपैकी आणि फोटोशूट उद्या दिवाळी सो फोटोशूट करतोय मस्तपैकी. बघा माझं आता फोटोशूट कसं होतं ते. कामं 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 नुसती कामं कामं करतो आता आणि नंतर बोलतो. गन हा प्रकार प्रचंड आवडतो म्हणून पप्पांनी हे माझ्यासाठी आणले. मॅच आहे आज इंडिया पाकिस्तान आणि सगळे खूप एक्साइट आहेत. पूर्ण देश खूप एक्साइट आहे आणि मी पण आहे. मला तर प्रचंड आवडते. मी बाकी कोणतेच मॅच बघत नाही पण इंडिया वर्सेस पाकिस्तान जेव्हा असेल तेव्हा ती मॅच मी सोडतच नाही. मी कुठेही का असे ना. सो खूप मजा येते. खूप रंगणार आहे ही मॅच असं वाटतंय आणि धमाल येणार आहे. आता खूप मजा येणार आहे आणि रादर इथे खूप आठवणी आहेत. म्हणजे जेवढे वर्ल्ड कप झालेत तेवढे सगळे मी मुरुडमध्येच पाहिलेत आणि इथेच या छोट्या टी व्हीवरतीच पाहिलेत आणि हा टी व्ही खूप छोटा आहे तरीही मजा येते खूप. कारण का ती एक मॅच बघणं, दरवाजे उघडे असणं सगळं, परत सिक्सर मारला की जाऊन फटाके फोडणं, दिवाळीत ह्या सगळ्या मॅच असणं हे खूप भारी आहे सगळं. मॅच जिंकलोय आणि पप्पा फटाके वाजवतात. खुश आहेत. नाही 10 येते संपलाय बघ. ही अशी आहे. उद्या आलं ते ह्याला पण घेऊ. काही गोळ्या संपल्यात. ठीक आहे. नाही मी दादाला पण आणणार आहे. आलास का? नाही नाही तर कानफटत दे देऊ कसं ग राजे का हो बघू बोल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बोल. आणि माऊला मारायची नाही हा, आपलीच आहे ती. तू कसं आहे लोकांच्या तरी पण कोणाची तरी आहे कळलं. हा माऊला मारायची नाही 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 कर नाही. संगीतलं नाही नाही बोलले का असं करायचं नाही नाही नाही. असा झाला आजच्या दिवसाचा शेवट आणि मजा आली आहे. खूप खूप धमाल गेली. खूप फराळ खाल्ला. आईने कुत्र्याला शिकवून झालेलं आहे की दरवाजाच्या मधून जायचं नाही, बाहेरून जायचं. इतकी मोठी जागा असताना तू कशाला तिकडनं जातोस असं वगैरे बोलून झालं. असंच मी टाइमपास करत राहणार आहे ब्लॉगिंगमध्ये. तुम्हाला जर का आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा. आता सध्या मी कोणताही प्रोजेक्ट घेतलेला नाही त्यामुळे तुम्हाला सेटवरचे ब्लॉग नाही बघायला मिळणार पण मी जे काही दिवसभर वावरतोय, जी काही मजा करतोय गावात येऊन ती सगळी तुम्हाला आता अनुभवायला मिळेल. सो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब